सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी येत आहे मित्रांनो. राज्याच्या राजकारणातून ज्या घडामोडीने सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वजन मात्र केंद्रात प्रचंड वाढलेलं दिसतंय. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आता मात्र केंद्रासह राज्यातील सत्ता पालटवणार हे आता जवळपास निश्चित झाले असून नरेंद्र मोदी सरकारला सगळ्यात मोठा धक्का देण्यास आता शरद पवारांनी डाव खेळायला सुरुवात केली आहे. केंद्रातील गेल्या 15 वर्षापासूनच्या भाजपाच्या सत्तेला आता मात्र सुरुंग लागताना दिसतोय. तर केंद्रातील बड्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी बातमी जाणून घेऊया. काय घडले होते पडद्याच्या पाठीमागे? तर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जाण्याच्या नंतर राज्यातील राजकीय सूत्र आता पूर्णपणे शरद पवारांच्या हातात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात काय करणार अशा प्रकारची सगळीकडे चर्चा सुरू होती. पवार कुटुंबीय पहिल्यापासून एक होता आणि आता देखील एक आहे. मात्र केंद्रात आता नरेंद्र मोदी सरकारला खूप मोठा झटका बसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी दोन्ही पक्ष फोडल्यामुळे अजूनही शरद पवारांचा राग मात्र गेलेला नाहीये. तसेच अशा प्रकारचं राजकारण कोणत्याही पक्षाने कधीही करू नये असा शरद पवारांनी गेल्या 3 महिन्यापासून आपल्या मनातील भाव व्यक्त केला होता. दुसरीकडे आपण जर पाहायला गेलो तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आवाज बुलंद होत चाललाय. या बुलंद होत चाललेल्या आवाजाच्या पाठीमागे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दिल्लीतील तत्व आता मात्र बाहेर पडतंय. दिल्लीमध्ये ज्या प्रकारच्या उद्धव ठाकरेंनी आता खेळ्या करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे राज्यात शिंदे सेनेला हे वातावरण जड जाऊन केंद्रात मात्र भाजपची प्रचंड गोची आत्तापर्यंत निर्माण झाली आहे. कारण की केंद्रातील बड्या नेत्यांनी बाहेर होऊन उद्धव ठाकरेंच्या जवळ येऊन ठाकरेंना सर्वोच्च स्थान देण्याचा जो प्रकार सुरू केलाय हे शरद पवारांची राजकीय खेळी भाजपला प्रचंड गोचीमध्ये आणतीये. भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचं राजकारण गेल्या 3 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये केलंय आणि आत्ता देखील ज्या प्रकारचं राजकारण करतेय त्यामुळे भाजपाला पुढील राजकीय दिवस अतिशय वाईट असतील हे देखील त्यांना माहीत आहेत. कारण की भाजपा जी आता सगळी भरलेली आहे ती भाजपा 90% इतर पक्षातील नेत्यांना घेऊन भाजपा आता टम्म फुगली आहे. तर या नेत्यांना घेऊन भाजपाला असं वाटते की आपण मात्र संपूर्ण भारतच आपल्या हातात घेतलाय. परंतु ईडी, सीबीआय आणि या काही लोकांना हाताशी धरून तुम्ही नेत्यांना फोडू शकता परंतु पक्षांना फोडू शकता, मात्र जी विचारधारा आहे ती मात्र कधीही करू शकत नाही असा सनसनीट शोर मात्र लगावलाय. मित्रांनो, आता आपण मूळ विषयाच्या मुळाला जाऊया. नेमकं केंद्रातलं सरकार कसं पडतंय आणि केंद्रामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार या दोघांची खेळी कशी होतीये यशस्वी याकडे आता आपण नजर टाकूया. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील भाजपची हवा गुल करण्यात शरद पवारांना मोठं यश येतंय. तर एकनाथ शिंदेंनी देखील आता भाजपच्या जवळ राहायचं की नाही हा विचार आता करायला सुरुवात केल्याची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर आली आहे. जाणून घेऊया तीच बातमी जी केंद्रातून भाजपला सत्तेचा पायउतार करण्यास सक्षम ठरत आहे. भाजपच्या त्रासाला कंटाळून आता एकनाथ शिंदेची शिवसेना बेजार झाली आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांची उदाहरणं आपण समोर घेतली तर मंत्री आता भाजपच्या मंत्र्यांना कंटाळून आता सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या देऊ लागलेत. अशा गोष्टींपेक्षा सत्तेत नसलेलं बरं इथपर्यंत बोलण्याची हिंमत सध्या शिंदेच्या मंत्र्यांची झाली आहे. दुसरीकडे पाहिलं गेलं तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीला ज्याची भीती होती अखेर त्याच गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. केंद्रातून भारतीय जनता पार्टीच्या जवळचे असणारे तब्बल 28 खासदार, 3 पक्षांचे खासदार भाजपची साथ सोडून राहुल गांधींसह उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या भेटीसाठी लवकरच पदार्पण करतील. आणि ही सगळ्यात मोठी अपडेट राज्याचे मसीहा, राजकारणाचे सर्वात मोठं व्यक्तिमत्व असणारे शरद पवार यांनी सगळ्यात मोठी गोष्ट घडवून आणली आहे. देशाच्या राजकारणामध्ये भाजपचं जर अशी सत्ता चालली तर देशातलं संविधान, देशातील लोकशाही संपुष्टामध्ये येईल. या गोष्टींचा विचार करून 2 बड्या नेत्यांनी आता मात्र पडद्याच्या पाठीमागे सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. त्या बड्या नेत्यांची नावं आहेत चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार. मित्रांनो, या 2 नेत्यांनी भाजपला सळो की पळो करून सोडलंय. गेली 2 वर्ष सत्तेचा वाटा घेणारे हे पक्ष मात्र त्यांच्या राज्याविषयी जेव्हा केंद्राला पैसे मागतात, निधी मागतात तेव्हा मात्र यांना 1 रुपयाचा निधी दिला जात नाही. राज्याला, केंद्राला मंत्रिपदे दिली जात नाहीत. या सगळ्या गोष्टींचा आता जणू काही त्यांनी आता संपूर्णपणे फडशा पाडण्याला सुरुवात केली असून केंद्रात देखील भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या दृष्टीने त्यांनी पावलं सुरू केली आहेत. नितीश कुमारांचे 14 आणि इकडे चिनोनचे 18 सगळेच्या सगळे खासदार भाजीसाहेबाच्या विरोधात जाऊन ते आता सगळ्यात मोठा निर्णय घेणार आहेत. या पाठीमागे महाराष्ट्रातील 2 बडे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीचं कारण देत आता ते कोणाला पाठिंबा देणार की पुन्हा सत्तेमध्ये सगळ्यात मोठी हालचाल घडवून आणून राज्याचं राजकारण ताब्यात घेणार हे आता लवकरच कळेल. मात्र भाजपची सगळ्यात मोठी मस्ती जिरवण्यासाठी हा निर्णय
निर्णय खूप महत्त्वाचा असल्याचं काही नेत्यांनी म्हटलंय. तेव्हा 14 आणि 22 असे जवळ 30-35च्या खासदार मिळून उद्धव ठाकरेंचे 9 अशी संख्या 50च्या आसपास जाते. सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला तर केंद्रातून भारतीय जनता पार्टीला कसं हटवता येईल या दृष्टीने नवीन राजकीय खेळी करण्यास सुरुवात झाली आहे. नितीश कुमार आणि नायडू यांना देशातील सर्वात पद देऊन त्यांना या राष्ट्रीय पदावरती बसून भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीमध्ये आहे. नितीश कुमारांना कधी नव्हे तेवढे देशाचं पंतप्रधान पद भूषवण्याची संधी आता जवळजवळ मिळतीये आणि ती संधी कदापिही सोडणार नाहीत. याही अगोदर त्यांनी भाजपाला 2 ते 3 वेळा सोडलेला आहे, सत्तेतून भाजपाच्या बाहेर पडलेले आहेत. आणि जर असं केंद्रातलं सर्वोच्च पद जर मिळत असेल तर कुठेही आता अशा प्रकारची राजकीय खेळी करण्यास हे 2 नेते बघणार नाहीयेत. त्यामुळे पडद्याच्या पाठीमागे हलणारी सूत्र देशाचं राजकीय राजकारण आता पूर्णपणे बदलण्यासाठी तत्पर आहेत. मात्र भाजपाने अशी खेळी केली ती भाजपावर आता उलटण्यास सुरुवात झाल्याची चर्चा दिल्लीसह आसपासच्या राज्यामध्ये सुरुवात झाली आहे. मित्रांनो, एकंदरीत राहुल गांधी यांनी सध्या लोकसभेमध्ये ज्या प्रकारचं वादळ उठवलंय त्या वादळामुळे हे सगळ्या गोष्टी घडामोडी घडतायत हे मात्र नक्की आहे. महाराष्ट्रातून देखील त्याला खूप मोठा पाठिंबा लवकरच मिळेल आणि अशा प्रकारची ही राजकीय खेळी राहुल गांधी यशस्वी करून केंद्रात भारतीय जनता पार्टीला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याची ही सगळ्यात मोठी घडामोड तुम्हाला देखील लवकरच ऐकायला मिळेल. मित्रांनो, आपणाला काय वाटतंय? देशाचं राजकारण भारतीय जनता पार्टी बाहेर बाजूला सारण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल का? या बाबतीत आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.